देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, कर्तव्य भावना आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास व्हावा या उद्देशाने इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी माझा भारत माझे कर्तव्य राष्ट्रप्रेम अभिव्यक्ती स्पर्धेचे आयोजन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भोसला मिलिटरी कॉलेजच्या वतीने करण्यात आले होते। यात प्रामुख्याने समूह गान, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आली। यात शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। भारताबद्दलचे प्रेम, देशासाठी असलेली कर्तव्ये, सैनिकांचा त्याग, संविधानातील नागरिकांची जबाबदारी, स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान किंवा विकसित भारताचे स्वप्न यासारख्या विषयांवर प्रभावी वक्तृत्वाद्वारे आपले विचार मांडले। तर आंतरशालेय देशभक्तीपर समूह गान स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गीते सादर केले। दरम्यान चित्रकला, निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न झाला। या विविध स्पर्धेतील विजेत्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भिडे, नाशिक विभागाचे अध्यक्ष इंजिनियर संजय पगारे, प्रभारी प्राचार्य डॉक्टर आर.पी. पाटील, उपप्राचार्य जगदीश भावसार आदी उपस्थित होते। यावेळी महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचा स्वागत करण्यात आला। यावेळी आमचे कॅम्पस हे सैनिकी शिक्षणासाठी परिचित असले तरी या ठिकाणी इतरही वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम, उपक्रम, संस्था, शाळा, महाविद्यालय सातत्याने राबवत असल्याचे आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉक्टर पाटील यांनी सांगितले। ऑकेजन म्हणजे आता ऑगस्ट महिना चालू आहे की अजून परीक्षा काही ठिकाणी घटक चाचणी वगैरे अजून पुढे आणि ऑगस्ट महिना आहे, 15 ऑगस्ट आहे, म्हणून थीम सुद्धा आम्ही काय केली की स्वातंत्र्य दिनाची थीम ठेवून देशभक्ती, पॅट्रिऑटिक फक्त असावं, कुठलंही असो, म्हणजे चित्रकला असो किंवा वक्तृत्व असो किंवा समूह गान असो, याच्यामध्ये देशभक्ती परच काय आपण थीम दिली होती आणि त्या अनुषंगाने आजचे जे सगळ्या कॉम्पिटिशन आहे, मला वाटतं या कॉम्पिटिशनचा उद्देश जो होता आपला सफल झालाय असं मी सांगतोय। या प्रसंगी आपण सर्वांनी याच्यामध्ये आपल्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली। इथपर्यंत आपला हा जो सगळे 159 पार्टिसिपंट आले, मी सर्वांचं महाविद्यालयातर्फे स्वागत करतो। आम्ही आणि इथून पुढे आम्ही आता म्हणजे निश्चय करतो की दरवर्षी आम्ही वेगळ्या वेगळ्या थीमवर अशा शालेय विद्यार्थ्यांकरता भोसला मिलिटरी कॉलेज म्हणून आम्ही ऑर्गनाईज करत जाऊ। एक चांगली सूचना सरांनी किंवा चांगला एक मार्ग सरांनी सुचवला, त्याबद्दल सरांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो।
किरण प्रत्येकाला आता हा सगळा जमाना ॲडव्हर्टाइजमेंटचा आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट खाली पेपरला किंवा होर्डिंग लावून किंवा पोस्टर लावून होत नसते. तर प्रत्यक्षात असे कार्यक्रम घेतले तर त्याचा इम्पॅक्ट चांगला होऊ शकतो. मला वाटतं आपले सगळे विद्यार्थी जेव्हा आपण आपल्या शाळेमध्ये जाल, आपल्या मित्रांना, आपल्या वर्गमित्रांना आणि शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना भोसला कॉलेजविषयी आपण सांगाल की असं महाविद्यालय आहे नाशिकमध्ये. त्यामुळे मी सर्वांचं पुनश्च एकदा आपण इथे ह्या महाविद्यालयात आलात म्हणून मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण आज आपला आजचा दिवस मला वाटतं महाविद्यालयातला अतिशय आनंददायी गेला असेल अपेक्षा व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. थँक्यू. स्पर्धेच्या प्रत्येक विषयासाठी प्रथम बक्षीस 2001 रुपये, दुसरे बक्षीस 1001 रुपये तर तिसरे बक्षीस 701 रुपये देण्यात आले. याशिवाय सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सची ओवी काकड, के वाघ स्कूलची सृष्टी शिंदे, VPP CBSC शाळेचा युग्नेश गुजराती विजेते ठरले असून चित्रकले स्पर्धेत JDC बिटको स्कूलच्या पैरवी सूर्यवंशी, जोयाली हवारी, भोसला मिलिटरी गर्ल्स स्कूलची जिया गजेरा विजेत्या झाले. तर निबंध स्पर्धेत भोसला मिलिटरी स्कूल सई पिसाळ, कावेरी धांडे आणि के वाघ स्कूलची स्वरा रायते विजेती ठरली असून समूह गान स्पर्धेत भोसला मिलिटरी स्कूल बॉईज, नवरचना इंग्लिश मीडियम स्कूल, भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स विजेते ठरले आहे. या सर्व विजेत्यांना संस्थेचे कार्याध्यक्ष अविनाश भिडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यात देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा रुजविण्याबरोबरच एक जबाबदार सुसंस्कृत नागरिक घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विजेत्यांच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले अविनाश भिडे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. आणि विशेषतः या स्पर्धांमध्ये भाग घेतलेले माझ्या सर्व मित्रांना मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आधीच सांगतो की मी फार वेळ घेणार नाही. मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपण ह्या स्पर्धांमध्ये आपण भाग घेतला. धन्यवाद देतो सर्व शिक्षकांना आणि पालकांना की त्यांनी त्यांच्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावला, त्यांची तयारी करून घेतली. पाटील सरांनी उद्देश खरा तर सांगितला की काय कारणाने आपण कॉलेजमध्ये आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांचं का स्पर्धा घेतोय, कारण त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु एक दुसरं मोठं कारण असं आहे, मी विशेषतः शिक्षकांपर्यंत ही गोष्ट पोचवावी अशी माझ्या मनामध्ये आहे की दुसरं एक मोठं कारण असं आहे की सध्या आपल्या भारतामध्ये आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या आपल्या बॉर्डर्सवरती वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध चालू आहे. परंतु बॉर्डर्सवरती जे युद्ध चालू आहे त्याच्यासाठी आपले सैनिक तर सक्षम आहेतच आहेत, परंतु आपण आता जी उभरती ही सगळी मंडळी आहेत ही उद्याचे नागरिक आहेत. तर त्यांना आपल्या देशाबद्दल प्रेम वाटावं, आत्मीयता वाटावी, आपल्या देशाचा अभिमान वाटावा आणि तो अभिमान वाटण्यासाठी म्हणून आपला जो जाज्वल्य इतिहास आहे राजे महाराजांचा, विशेषतः शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याच्यानंतर अनेक लोक येऊन गेले, त्याच्या आधीही आपली लोक येऊन गेली, यांचा सगळ्यांचा अभिमान वाटावा आणि म्हणून हे देशप्रेम मनामध्ये उत्पन्न व्हावं. कारण आज जसं बॉर्डरवरती परकीयांचं अतिक्रमणचं धोका आहे त्याच्यासाठी आपण सज्ज आहोत, परंतु अंतर्गत अतिक्रमण ही पण होत आहे. जे विशेषतः मनावरचं अतिक्रमण, वेगवेगळ्या क्षेत्रातून TV आहे, वेगवेगळे चॅनेल्स आहेत, आता तर व्हॉट्सॲप आहे, नंतर आणखीन मीडियाचे वेगवेगळे, मला आता एवढं माहिती पण नाही आहे, परंतु या सर्व माध्यमातून डाव्या विचारसरणीची जी पकड मनावरती बसवण्याचा लहान मुलांच्या विशेषतः जो प्रयत्न होतोय, जो प्रयत्न विशेषतः होतोय, कारण हीच मुलं उद्याचे नागरिक आहेत आपल्या भारताचे, जे उद्या भारत घडवणार आहेत, आणखीन चांगला घडवणार आहेत. परंतु यांच्या संस्कारक्षम मनावरती आत्तापासून संस्कार आपण करणं हे गरजेचं आहे.
त्यामुळे ही स्पर्धा अशी घेतलेली आहे आणि याचा कॉलेजने पुढाकार घेतलाय. मगाशी पाटील सरांनी माझं बरंच कौतुक केलं, चांगले शब्द वापरले माझ्यासाठी, धन्यवाद पाटील सर. परंतु हे सगळं घडवून आणण्यासाठी पाटील सर, भावसार सर आणि सर्वच स्टाफने खूप कष्ट घेतलेले आहेत, खूप प्रयत्न केले आहेत, मेहनत घेतलेली आहे. परंतु त्याला तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला, हे खूप उत्तम गोष्ट आहे. आणि मगाशी पाटील सर म्हणाले त्याप्रमाणे हे पहिलं वर्ष आहे. आता दरवर्षी अशा स्पर्धा वेगवेगळ्या घेणार आहोत. मला आशा आहे आणि खात्री पण आहे की आणखीन विद्यार्थी या स्पर्धांमधून भाग घेतील आणि ह्या स्पर्धांच्या तयारी करण्यासाठी वाचन करतील. आपल्या भारताचा इतिहास वाचला जाईल, त्यांना सांगितला जाईल आणि ही सर्व जबाबदारी आपल्या शिक्षकांवरती आहे की या मुलांची तयारी करून घेताना आपले जे सगळे शिवाजी महाराजांचे सगळे जे राजे राजवाडे होऊन गेले त्यांच्या सगळ्यांच्या कथा तुम्ही या मुलांना सांगा, ज्याच्यातून त्यांच्या मनावरती एक भारताविषयी, आपल्या हिंदुस्थानाविषयी अतिशय मोठं प्रेम निर्माण होईल, आत्मीयता निर्माण होईल आणि मी हिंदुस्थानासाठी काय करू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सरकार माझ्यासाठी काय करेल, देश माझ्यासाठी काय करेल, महानगरपालिका माझ्यासाठी काय करेल हा विचार आता सोडायला पाहिजे आणि आत्तापासून ह्या मुलांच्या मनावरती हा विचार केला पाहिजे की मी देशासाठी काय करेल, तर ती देशसेवा होईल. प्रत्येक जण बॉर्डरवर जाऊन लढलंच पाहिजे असं नाही. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर बॉर्डर आलेली आहे, प्रत्येकाच्या गल्लीत बॉर्डर आलेली आहे, प्रत्येकाच्या शहरात बॉर्डर आलेली आहे. या सगळ्या युद्धांना, अतिक्रमणांना आपली ही मुलंच तोंड देणार आहेत पुढे आणि त्यांची जर मानसिक तयारी करायची असेल, शारीरिक तयारी करायची असेल तर अशा स्वरूपाच्या स्पर्धा या घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी त्याला खूप प्रतिसाद दिला. मी सर्वांचं खूप अभिनंदन करतो. आता स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे, भाग घेतला म्हणून तुम्ही सर्वजण जिंकलेला आहात. पहिले, दुसरा, तिसरा नंबर हा फक्त काहीतरी गुण इकडे तिकडे होतात म्हणून दिला जातो, परंतु प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शाळा या स्पर्धेमध्ये जिंकलेली आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला कुलकर्णी यांनी केले तर प्रियंका गावित यांनी आभार मानले.